MHT-CETच्या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना माझा नमस्कार. MHT-CETचा सेकंड अटेम्प्ट चालू असतानाच सीईटी सेल कडून फर्स्ट अटेम्प्ट पीसीएम ग्रुपची जी आन्सर की आहे ती रिलीज करण्यात आली आणि त्याच्याशी रिलेटेड ऑब्जेक्शन ट्रॅकर सिस्टीम काय आहे याविषयीच हा व्हिडिओ असणार आहे. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्री मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही जर अजूनही साळुंके सर केमिस्ट्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर हे बेल नोटिफिकेशन आयकन प्रेस करायला विसरू नका आणि ऑल नोटिफिकेशन आयकन प्रेस केल्यानंतर मी जेव्हा जेव्हा सीईटीशी रिलेटेड, ऍडमिशनशी रिलेटेड, कॅप राऊंडशी रिलेटेड जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड करेन ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत असेच पोहोचत राहतील. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सीईटी सेलने आज एक नोटिफिकेशन दिलेलं आहे की ऑब्जेक्शन ट्रॅकर संबंध पीसीएम ग्रुपचा जो फर्स्ट अटेम्प्ट होता त्या फर्स्ट अटेम्प्टचा ऑब्जेक्शन ट्रॅकर त्यांनी लॉग इन वर उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्याविषयी आपण पाहूया. तर ती नोटीस पहा. इथे इथे पहा, सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस और ऑब्जेक्शन रेजिंग शेड्यूल MHT CET 2026 पीसीएम ग्रुप फर्स्ट अटेम्प्ट. म्हणजे पीसीएम ग्रुपच्या फर्स्ट अटेम्प्ट जे काही ऑब्जेक्शन रेज करायचे त्याच्याशी रिलेटेड ही नोटीस आहे. तर ही नोटीस डिटेलमध्ये काय आहे ती पाहूया. तर पहा, इथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची नोटीस आहे. सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रेव्हियन्सेस ऑब्जेक्शन रेजिंग शेड्यूल पीसीएम ग्रुप फर्स्ट अटेम्प्ट. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट. आता तुमचा सेकंड अटेम्प्ट चालू आहे पीसीएम ग्रुपचा, पण फर्स्ट अटेम्प्ट ची जी एक्झाम दिलेली त्याच्याशी रिलेटेड आहे. पहा, नेम ऑफ सीईटी MHT CET 2026 पीसीएम ग्रुप फर्स्ट अटेम्प्ट आणि त्याचं शेड्यूल जे आहे ते शेड्यूल पहा काय दिलेलं आहे. शेड्यूल फॉर द डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर, कॅन्डिडेट रिस्पॉन्सेस अँड आन्सर कीज अँड द सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस और ऑब्जेक्शन्स. मग त्याच्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे आणि तो कालावधी आहे 20 मे 2026 ते 22 मे 2026. म्हणजे 3च दिवस. आजचा दिवस दिलेला आहे, उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस. 3 दिवसामध्ये हे काम करायचं आहे. आता पहा काय दिलेलं आहे. त्यामध्ये मेन मुद्दे काय आहेत. इफ अ कॅन्डिडेट हॅज अन ऑब्जेक्शन, जर एखाद्या विद्यार्थ्याला एखादं ऑब्जेक्शन असेल, की हा प्रश्न मी तर बरोबर सोडवलेला आहे पण सीईटी सेलने वेगळंच उत्तर दिलेलं आहे असं. टू एनी क्वेश्चन इन द एक्झामिनेशन इट मस्ट बी सबमिटेड थ्रू देअर लॉग इन. म्हणजे त्या विद्यार्थ्याचं जे लॉग इन आहे त्या लॉग इन थ्रू त्यांना ते ऑब्जेक्शन रेज करायचं आहे. आणि पहा, पुढे त्यांनी सांगितलेलं आहे अ फी ऑफ ₹1000 पर ऑब्जेक्शन मस्ट बी पेड ऑनलाईन वाया द कॅन्डिडेट पोर्टल. कॅन्डिडेटच्या लॉग इन वरून पर ऑब्जेक्शन ₹1000 पे करायचे आहे. ओके. The grievances or objection tracking facilities available in the candidates login portal under the title objection tracking. म्हणजे ऑब्जेक्शन ट्रॅकिंग या टायटलच्या खाली तुम्हाला ते लॉग इन मध्ये दिसणार आहे. एक्झॅक्ट आपल्याला लॉग इन मध्ये ते कसं दिसणार आहे तर ते पण पाहूया. पहा, इथे मी सीईटी सेलच्या वेबसाईटवर आलेलो आहे. इथे आपण सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन जे आहे ते आपला रजिस्टर ईमेल आयडी आणि पासवर्ड असं असतं. मग तो ईमेल आयडी आपण लॉग इन करायचा. लॉग इन केल्यानंतर पहा, याच्याशी रिलेटेड पीसीएम ग्रुपची फर्स्ट अटेम्प्टची आन्सर की कशी चेक करायची हा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे. ओके. तर इथे पहा, इथे तुमचं लॉग इन आलेलं आहे. सीईटी रजिस्ट्रेशन प्रोफाईल, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, रजिस्ट्रेशन अजून सुरू झालेलं नाहीये. मॉक अँड सायकोमेट्रिक टेस्ट, हेल्प डेस्क, हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड. इथे पहा ऑब्जेक्शन ट्रॅकर. मग इथे तो ऑब्जेक्शन ट्रॅकर, मग इथे तुम्ही क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्ही कोणती सीईटी पीसीएम ची दिलेली आहे पीसीबी त्यानुसार इथे पहा MHT CET PCM 2026 अटेम्प्ट 1 रेज अँड ऑब्जेक्शन. जर तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर याच्यावर क्लिक करायचं. आता हे लॉग इन जे आहे त्या विद्यार्थ्याचा पीसीबी ग्रुप आहे. म्हणजे मी इथे पीसीबी ग्रुपवर क्लिक करतो आणि इथे आता एरर आलेली आहे. एरर आलेली आहे म्हणजे त्या विद्यार्थीचा
की त्या विद्यार्थ्याचा पीसीबी ग्रुप होता त्यामुळे एरर आलेली आहे. तुमच्या लॉग वर इथे पीसीएम ग्रुपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही आन्सर की आहे ती आन्सर की दिसेल आणि याच्याशी रिलेटेड मी पीसीबी ग्रुप साठी जो व्हिडिओ बनवलेला त्याचप्रमाणे पीसीएम ग्रुपची सुद्धा सेम प्रोसेस आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. ओके. याविषयी काही अजून डाऊट्स तुमच्या मनामध्ये असतील तर ते डाऊट्स नक्कीच कमेंट्स मध्ये मला विचारा. जास्तीत जास्त कमेंट्सना रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि इतर काही डाऊट्स असतील तरीही तुम्ही मला विचारा. लक्षात ठेवा, कॅप राउंड प्रोसेस, कंप्लीट ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंत माझे असेच अनेक व्हिडिओ येत राहणार आहेत. ऑथेंटिक व्हिडिओज येत राहणार आहेत. सीईटी सेलच्या वेबसाईटचा वापर करून मी हे व्हिडिओ बनवत असतो. जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत हा चॅनल पोहोचवण्यास मदत करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.